अतिशय जोरदार यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करायच्या संबंधीचा आपण निर्णय घेतला आहे. त्या देशाचे आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे वर्ष 75वा अमृतवर्षी स्वातंत्र्यवीर असल्याच्यामुळे अतिशय जोरदारपणानं साजरा व्हावा. घरघर तिरंगा, आपण सगळेजण घरावर तिरंगा लावून साजरा करावा. उत्स्फूर्त आणि उत्साही वातावरणामध्ये आम जनतेनं या स्वातंत्र्योत्सवाच्या अमृत महोत्सवामध्ये सहभागी व्हावा, मोठ्या प्रमाणात जनसहभाग व्हावा, अशा पद्धतीच्या काही कल्पना मांडून त्या दृष्टीनं काही कार्यक्रमाचे नियोजन. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम उद्याच्या 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा झेंडा सगळ्यांनी फडकवायचा आहे. माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणाने त्यामध्ये सहभागी व्हावे आणि त्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करावे. आपण त्यात सहभागी होऊन मित्रांना सहभागी करायचा प्रयत्न करावा आणि आम जनता जनार्दनाने त्या देशाचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन साजरा केला. मी त्यासाठी आपल्या तानावाडी पक्षाच्या वतीनं प्रत्येक घरामध्ये तिरंगा काढीला लावून तो घर बांधण्याचे योग्य अशा पद्धतीचं करून प्रत्येक घरामध्ये पोच करायच्या संबंधीचे नियोजन आम्ही करतो. ही माहिती इचलकरंजी नगर परिषदेने इचलकरंजी महापालिकेच्या कमिशनरला समजली आणि कमिशनर मला भेटायला आले आणि त्यांनी विनंती केली की नगरपालिकेनं सुद्धा हा उपक्रम करायचा ठरवला. नगरपालिका प्रत्येक घरामध्ये त्यांच्या नगर महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून तिरंगा ध्वज प्रत्येक घरामध्ये पोचवायच्या संबंधीची यंत्रणा ते वापरतात. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये तिरंगा तो पोचवणार आणि तिरंग्याचं मान राखण्याच्यासाठी, त्याचा सन्मान राखण्याच्यासाठी ज्या का आचारसंहिता तिरंगा ध्वजाच्या संबंधीच्या पाळायच्या आहेत त्याची माहिती घरोघरी त्या ध्वजाच्या बरोबर केलेला असं त्यांनी मला सांगितल्यामुळे इचलकरंजी घरामध्ये 60,000 एकूण प्रॉपर्टी, त्या प्रत्येक प्रॉपर्टीवर, घरावर, कारखान्यावर, ऑफिसवर तिरंगा लागावा अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांच्या. आणि मग त्याने ते सगळे ध्वज घरपोच करणार असल्यामुळं मी त्यांना त्यातले मी सांगितलं होतं सगळे 60,000 ध्वज मिळतो. प्रत्येकाने एकट्याकडनं घेतलं तर ते याला ते वेगळा त्याचा विषय चालू सगळ्यांच्याकडनं मिळून त्यांना मी 30,000 ध्वज CETचे आमचे सहकारी आहेत त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून 30,000 ध्वज आम्ही ऑलरेडी महापालिकेकडे पाठवायची व्यवस्था केली आणि त्याच्याशिवाय आणखी 10,000 असे एकूण 60,000 पैकी 40,000 ध्वज आम्ही तिरंग्या घराघरावर फडकवण्याच्यासाठी महापालिकेकडं कमिशनर यांच्याकडे सुपूर्द करायच्या संबंधीचं काम केलेलं आहे. त्यातले काही ध्वज त्यांच्याकडे प्राप्त झाले, त्याला लागणाऱ्या काठ्याही आलेल्या आहेत, त्याही प्राप्त झाले. आपल्या कार्यालयामध्ये आपण जो 15 ऑगस्टला मोठी मिरवणूक काढायचा आहे त्यासाठी लागणारे ध्वज आणि काठ्या तिथं कार्यालयात सुद्धा आपल्याला पहिल्यांदा हा सार्वजनिक इचलकरंजीच्या घरोघरी तिरंगा लावायचा, घरघर तिरंगा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग घेऊ. आपल्या सगळ्या सहकार्याने तिरंगा प्रत्येकाला मिळाला की याची खात्री करून द्यावी. महापालिकेकडनं त्याचे वितरण व्यवस्थित बाहेर लावले की बघावं. कुठं काय अडचणी वाटल्या तर आपण आम्हाला जरूर अवगत करावं, सांगावं. आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून हा उत्सव अतिशय उत्साही आणि आनंदाने साजरा करायचा संबंधीचा सगळेजण मिळून त्याच्यात सहभागी होऊन या ठिकाणी आमचे अध्यक्ष माननीय प्रकाशराव तातवाडे साहेब आहेत, अशोकराव आहे, मुळे बाळासाहेब आहे, सतीश आहे, आमचा नरसिंह आहे, सगळी प्रशांत सगळी चर्चा आहे, सगळी झाली. सगळ्यांचे निवेदन, सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे आता सगळ्यांना मागतो
प्रकाशराव अहमदनं सकाळी मला भजी खायला आणि सकाळी आज मी आणि किशोरी बरोबर त्यांनी जुन्या गाव भागातल्या महादेव मंदिरात तिथं अभिषेकाला आरतीला बोलवलं होतं तिथे बोलवलं. ते झाल्यानंतर अहमदकडे वर्षी करायची आहे असं समजलं. त्यामुळे त्याचा आशीर्वाद घ्यायचा तिथे गेलो. अहमद नव्हता पण त्याच्या वतीनं आशीर्वाद मिळाला आणि त्याची वसुली त्याला कोण बी आम्हाला असं बोलतो की अहमदचं असं समजून आम्ही ते घेतो. कोण सर्वेराव आहे आमचं रमेश आहे सगळी अजून मागणं झाला. आम्ही वडा खात असताना तिथं आला. मी म्हटलं आता बिल तेवढं द्यायला आणि तो कवा नाही ते पटकन देतो म्हटल्यावर मी लगेच बाहेर पडतो. तू देतो गेले बघितलो सुद्धा असं आता हा सुरुवात चांगली आनंदाची झाली. त्यामुळं एक अतिशय चांगल्या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्या आता तुम्ही सगळेजण तिथे असा कधी मोठा असावा आणि तिथे कधी जाता बघा. तिथं कटवडा पाव पण आहे, वडापाव पण आहे, भजी पाव पण आहे, साबुवडा पण आहे. जे पाहिजे ते त्यातले घ्या. बिल अहमदकडे घ्या म्हणून सांगा. त्यावेळी अहमद पाहिजे नाही तर सोबत घेऊन पाहिजे. या सगळ्या एक गमतीचा भाग ओळला तरी आपण सगळ्यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला. आपण आणखी एक मोठा कार्यक्रम या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आयोजित केला. त्याच्यामध्ये साधारण 8 ते 10 ते 12,000 बंधू भगिनी या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचा प्रयत्न. सगळे 15 ऑगस्टचे सार्वजनिक झेंडाबद्दल सगळीकडे 10 वाजेपर्यंत आवडतात. मग 10 वाजता आपण मिरवणुकीच्या संबंधीचा सगळीकडे निरोप दिलेला आहे. 10 वाजता आपल्या शिवतीर्थावर जमायच्या संबंधीची निरोप दिली. आमची कल्पना अशी आहे की इचलकरंजीच्या DBTतनं आपल्याला ध्वज मिळाला आहे अखंड लाकडावरचा. त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. तिथनं ते टिळकांचा पुतळा, तिथनं गांधीजींचा पुतळा, तिथनं जनता बँक चौक, तिथनं शिवाजी महाराजांचा पुतळा आणि तिथनं शाहू महाराजांचा पुतळा. एवढ्या 2.5 किलोमीटरची ही लांबी. ह्या 2.5 किलोमीटरचा ध्वज अखंड असणार आहे. 2.5 किलोमीटरचा अखंड. दोन्ही बाजूला विद्यार्थी असं उंच हात करून त्या ध्वज असं वर उंचावून असं तिरंगा घेऊन चालत जातील. त्याच्या पुढे 10,000 आपले कार्यकर्ते जनता जनार्दनाची मिरवणूक त्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आनंद व्यक्त करायसाठी अभिमानानं ते मिरवणुकीमध्ये तिरंगा प्रत्येकाच्या हातात घेऊन सहभागी होते. त्या मिरवणुकीमध्ये जेवढे लोक देखील 10,000 होते, 12 होते, 15,000 होते, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा देण्याची व्यवस्था केली. प्रत्येकाच्या हातामध्ये तिथं मिरवणुकीला आल्याबरोबर तिरंगा त्यांच्या हातामध्ये दिला जाईल आणि त्या तिरंगा ती कशी किरी काढायची काय त्याच्या संबंधीची परवानगी वगैरे आता आम्ही बसून त्याचा रोड कसा ठरवायचा बघून समारोप कुठं करायचं त्याचा निर्णय आम्ही घेतोय. पण हे नक्की की 15 मिनिटात सकाळी 10 वाजता फार मोठी मिरवणूक त्या तिरंगा ध्वजाची 2.5 किलोमीटर अखंड तो ध्वज आणि सगळेजण असं हा वर उचलून त्याला धरून तो ध्वज घेऊन फिरणार. ती मिरवणूक कसं आता एवढा अखंड रस्ता मिरवणूक काय म्हणतात तर त्याचा समारोप कसा करायचा कुठं करायचं याचं नियोजन ज्याला करायचं. त्याच्या पुढं परत एक 10,000 लोकांची मिरवणूक म्हणजे ती तेवढीच मोठी असणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये बचत गटाच्या साधारण 7-8,000 महिला सहभागी होतील असा आमचा प्रयत्न. किती येतात बघूया. पण त्या मोठ्या संख्येनं महिला बचत गटाच्या आणि आपल्या कार्यकर्त्या भगिनींना या पद्धतीचा सहभागी व्हायचा किंवा निरोप देऊन त्यांना या म्हणून सांगायचा प्रयत्न सुरू आहे. त्याही मोठ्या प्रमाणात येतील. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळे कार्यकर्ते नको त्या सगळ्यांना तिथे यायला सांगा आपल्या पार्टीच्या वतीनं आणि इतर सगळे जे काही वेगवेगळे आपल्या संबंधित आहेत त्या सगळ्यांना सांगा.
सगळ्या गणेश मंडळांना सांगा, सगळ्या क्रीडा मंडळांना सांगा, सेवाभावी संस्थेला सांगा, या सगळ्यांना सांगून ती मोठी मिरवणूक आपण सगळेजण काढूया की राष्ट्रप्रेमाची मिरवणूक आहे. गेल्या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्याला ज्यांचं योगदान स्वातंत्र्य मिळवून द्यायला झालं त्यांना अभिवादन करून त्यांचं स्मरण करून आपण हा तिरंगा फडकवत 75 वर्ष आपण पूर्ण केली आणि भविष्यामध्ये आता या जगाच्या पाठीवर भारताचा तिरंगा डौलानं अधिक वैभवानं फडकवण्याच्या संबंधीचा निर्धार प्रत्येकानं आपापली कर्तव्य पार पाडण्याच्या संबंधीची प्रतिज्ञा घेऊन आपल्याला त्या देशाच्या प्रगतीला पुढे जायचं आहे. हा त्यातला प्रतिकार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं योगदान प्रयत्न पाहिजे आहे. माझं सगळ्यांना सांगणं आहे की ही मिरवणूक त्याच्यामध्ये मी आपल्या दुर्गामाता दौडचे जवळजवळ 700 मुलं असतात त्यांची त्याही सगळ्या मुलांना त्याच्यात सहभागी वाढण्याच्या संबंधीचा निरोप दिलेला आहे. त्यांची दुर्गामाता दौडचीही सगळी याच्यामध्ये मुलं सहभागी होती. गिरीभ्रमण संघटनेची त्यांचीही 500-700 मुलं आहेत. गिरीभ्रमण संघटनेच्या सगळ्या मुलांना त्यांनाही निरोप दिला आहे. तीही सगळी बंधू वगैरे त्यांचे जे कोण असतील तेही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. सगळ्या स्पोर्ट्स मंडळ सगळी क्रीडा मंडळाला पत्र देऊन त्यांना याच्यामध्ये सहभागी करायच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनाही सगळ्या आपल्या क्रीडांगणावरच्या सगळ्या तरुणांना मुलांना घेऊन त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आहे. जेणेकरून अतिशय डौलदार अशा पद्धतीनं त्या मिरवणुकीचं संयोजन करून चांगलं करून अतिशय चांगल्याने आगळेवेगळी मिरवणूक आपण काढायची आणि त्यासाठी आपण सगळेच जण आपण त्याच्यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. हे व्यक्तिगत कोणाचं नाही आहे किंवा पार्टीचे नाही आहे. हा देशाच्या प्रति अभिमान बाळगायचा संबंधीचा विषय. सगळ्या नागरिक बंधू वगैरे याच्यामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी व्हावा हा यात आहे. आणि झोपडपट्टीतल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना माझी विनंती आहे. खास करून आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्याच्या सगळ्यांना सोबत सगळ्यांनी सांगितलं की जिथे जिथं आपल्या झोपडपट्टीचं केलं संजय गांधी निराधार योजनेचं आपलं केलं त्या सगळ्यांनी आपापल्या सगळ्या लोकांना निरोप देऊ. त्या दिवशी त्या मिरवणुकीला सगळेजण कसे येतील ते बघायचं. मोठी मिरवणूक काढ, चांगली मिरवणूक काढ. एक सगळ्यांना त्या निमित्तानं आपण एकत्रित करून आपल्या सगळ्यांच्या सह त्याच्यामध्ये केशरी ढोल पथक असणार. केशरी ढोल पथक असणार आहे. शेखर शहांचं त्यांचं NCCचं बँड असणार आणि त्याच्याशिवाय मी श्वास काल बघितलं त्याची भेट झाली. तो श्वास एक 5 चांगले जाण पडले एकदम नावाजलेले चांगल्या मोठ्या संख्येने मुलं असलेले 5 मोठे त्याच्यामध्ये सहभागी करून दिले आणि जेणेकरून एक अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीची ती मिरवणूक आपण त्या इचलकरंजीमध्ये सहभागी करून त्यातनं एक चांगला अशा पद्धतीचा राष्ट्रप्रेमाचा संदेश राष्ट्रपती अभिमानाचा संदेश आपण देण्याच्या संबंधीचं काम करू. आणि ती मिरवणूक अतिशय प्रभावी चांगली आणि लोक नावजतील इचलकरंजीच्या प्रतिष्ठेला शोधल अशा पद्धतीची ती मिरवणूक करू. त्यासाठी सगळेजण आपापले योगदान द्या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. दुसरा एक विषय आहे. नजीकच्या काळामध्ये श्री गणेशोत्सव होता. गणेशोत्सव अतिशय उत्साहानं करायला शासनानं परवानगी दिली. मागचे 2 वर्ष करोना गणपती सार्वजनिक बसवला अगदी मर्यादित स्वरूपामध्ये गणपती बसले. मूर्तीची उंची सुद्धा मर्यादित ठेवण्याची शासनाची सूचना होती, आदेश होते. त्याप्रमाणे सगळ्यांनी त्याचं पालन केलं. त्याचं विसर्जन सुद्धा सार्वजनिक कुंडात नगरपालिकेने जिथं जाहीर केले किंवा काही सेवाभावी संस्थेने त्या कुंडामध्येच विसर्जन करावं किंवा शहापूरच्या खिडीमध्ये करावं अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्याचं पालनही मागच्या 2 वर्षात झालं. पण यावर्षी मूर्तीच्या उंचीच्या मर्यादा आता शासनानं काढून टाकल्या. उत्साहानं साजरा करा गणेशोत्सव असं शासनानं सुद्धा सांगितलं. त्यामुळं उत्साहानं साजरं होणार. दहीहंडी सुद्धा आपली होणार आहे. तारा राणीची दहीहंडी परत एकदा जनता बँकेच्या चौकात ही अतिशय देखणी चांगली भव्य दहीहंडी सुद्धा होणार. नवरात्र सुद्धा होणार. चांगलं आपण जे आहे ते साजरं करत जातो आणि त्यातला अतिशय उत्तम आनंद सगळ्या युवा पिढीला आपल्या बंधू भगिनींना घेता येईल असं नियोजन होतं. तर गणपतीची ही जी मिरवणूक उत्सव आहे
त्याला शासनानं रात्री 10च्या पुढं शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजूपर्यंत बाईक लावायला परवानगी दिली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळी मुलं उत्साहात आहे, कार्यकर्ते उत्साहात आहे. त्यांना आता हे शापूरच्या खनिज गणपती विसर्जन करायचं मान्य नाही, कारण ही मिरवणूक निघते त्याचं कारण समजून घ्या. ही जी मिरवणूक निघते, ह्या मिरवणुकीचा मुख्य मार्ग काय आहे तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते नदीवेशीच्या नाक्यापर्यंत हा मुख्य मिरवणुकीचा मार्ग आहे. मुख्य मिरवणुकीचा मार्ग इचलकरंजीच्या गणपतीचा कुठला तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा ते मेन रोडवरनं नदीवेस. आता नदीवेसेला आपण या विसर्जन मिरवणूक केली आणि तिथं परत शापूर खालीकडे जावं म्हणून शक्य आहे का? म्हणून आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत यावर्षीचे गणपतीचं विसर्जन पंचगंगा नदीत करायचीच परवानगी द्यायला अशा पद्धतीची भूमिका माझी आहे. त्या पद्धतीने मी अध्यक्षांना बाळासाहेबांना बाकीच्याला सांगून त्यांना परवा कमिशनरला निवेदन द्यायला सांगितलं होतं. त्यांनी ते निवेदन दिले. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून या मिरवणुकीचं पंचगंगेमध्ये गणपती विसर्जनाला परवानगी द्या अशा पद्धतीची पत्र माझी तयार केले. ती पत्र घेऊन मी स्वतः मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडनं याची परवानगी आणणार आहे. तुम्हाला खात्री देतो की यावर्षी गणेशाचं विसर्जन 100% पंचगंगा नदीत करायचं. त्याच्या संबंधीचं शासनाकडून परवानगी आणून सगळ्या संबंधीच्या याच्याकडनं त्यांच्या आदेशानुसार आपण ते उत्साहात जो गणपती उत्सव साजरा होणार आहे त्यांच्या उत्साहाला आपण सहकार्य करू, त्याच्यात सहभाग घेऊ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही मिरवणूक होईल यासाठी आपण योगदान देऊ. फेस्टिवल असणार आहे. फेस्टिवलचे कार्यक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तिथं नाट्यगृहाच्या समोर दरवर्षीप्रमाणे इचलकरंजीची जत्रा असणार आहे. मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करायचा आपणही सगळ्यांनी ठरवलं. त्या पद्धतीने त्याच्यात सहभागी व्हा, सगळ्यांना एकमेक निरोप द्या. पण तेवढ्याच जबाबदारीने सुद्धा गणपती उत्सव साजरा करायचा आहे ही सगळ्यांना सांगा. आपली कर्तव्य काय आहे, कसं वागायला पाहिजे याचीही त्यांना बंधनं सांगा आणि आनंदी उत्साही मंगलमय वातावरणामध्ये ते गणेशोत्सव साजरा करू. लगेच नवरात्र येणार आहे, त्याचाही कार्यक्रम आहे, दहीहंडी आहे. सगळ्या कार्यक्रमात आपण सगळ्यांना अजून करून चांगला कार्यक्रम करायचा प्रयत्न करू अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की या सगळ्या कामामध्ये आणखी एक विषय मी तुम्हाला सांगूनच टाकतो. इचलकरंजीमध्ये मध्यंतरी एक 98 कोटी रुपये शासनाकडे आले. त्या 98 कोटी रुपये शासनाचा थकीत पगार कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा, शिक्षकांचा वगैरे वगैरे ज्यांचा कोणाचा असेल ते सगळ्यांचे थकीत पगार देण्याच्यासाठी ती रक्कम आली. औषधांना माहिती आहे ती रक्कम आल्यानंतर सगळ्यांना ती रक्कम वाटून झाली. त्यातल्या जवळपास 25-30 कोटीपेक्षा जास्त निधी शिल्लक. तो शिल्लक असलेला निधी ती इचलकरंजीतला सर्वात गंभीर अशा पद्धतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायसाठी सगळी देणी जी काय द्यायसाठी पैसे आले ते सगळ्यांचे देऊ टाका, कुणाचेही तटवू नका. त्या आदेशाप्रमाणे जेवढं कोणाचे राहिले ते सगळं क्लिअर करा आणि मग जो उरलेला निधी आहे तो मग इकडे तिकडे न वापरता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन तो निधी वापरा. अशा पद्धतीचं पत्र मी आपलं कॉर्पोरेशन व्हायच्या आधी मी मुख्याधिकारी म्हणून तिथं डेंगरला दिलं होतं, ते कलेक्टरलाही दिलं होतं. आणि याच्या संबंधीची अडचण असेल तर बैठक बोलू, आपण चर्चा करू, शासनाकडे मान्यता नव्हतो असं सांगितलं होतं. नंतरच्या काळामध्ये आपली महापालिका झाली. मग महापालिका झाल्यानंतर मी माननीय महापालिकेच्या कमिशनरना मी त्यांनाही पत्र देऊन हे सांगितलं होतं आणि त्यांना त्या पत्रात मी विनंती केली होती की तुम्हाला डायरेक्ट हा निधी जर पिण्याच्या पाण्याला वापरता येत नसेल तर तुम्ही प्रस्ताव तयार करा, शासनाकडे पाठवा की आमचा हा या प्रस्तावातले एवढे निधी उरतात ते आम्ही पिण्याच्या पाण्याला वापरतो, त्याला मी मान्यता आणून देतो असं मी त्याला त्या पत्रात सांगितलं होतं. पण माझी माहिती अशी आहे की ही सगळी कामं बाजूला ठेवली आणि काही लोकांच्या आग्रहास्तव आणि काही लोकांच्या पुढाकारानं वेगवेगळ्या कारणानं आणखी त्यात काहीतरी हेतू असेल, काही प्रकार असतील, त्या सगळ्यामुळं ही कॉन्ट्रॅक्टरची देणी द्यायला ते पैसे वापरावेत अशा पद्धतीचं काम तिथं आता सुरू झालं. तशी परवानगी सुद्धा काही अधिकारी आणि काही
त्याच्यात इतर पुढाऱ्यांनी सुद्धा त्यात प्रयत्न करून आणले असं माझी माहिती. मी आज परत पत्र दिलंय कमिशनरला की ते काय झाले कळवा. मी तुम्हाला पत्र देईल, हे शासनाकडे तुम्हाला देता येत नसेल पिण्याच्या पाण्याला पैसे तर पत्र द्या. तुम्ही दिला असला तर त्याची कॉपी द्या, मी शासनातनं मंजुरी करू आणतो. पण हे पाणी पैसे पिण्याच्या पाण्याला खर्च. आपल्याला नवीन योजना मंजूर झाल्या पण ती व्हायला काही कालावधी 2-4 वर्ष लागणार. तोपर्यंत गावातला 2-4 वर्ष हा कमी पिरियड नाही. तोपर्यंत गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनणार आहे. त्यासाठी तातडीनं तो प्रश्न सुटावा, यासाठी हे करावं अशा पद्धतीचं मी त्यांना आग्रह धरला होता. पण त्यांना त्याचं महत्त्व त्या लोकांना नाही असं मला वाटतंय. त्यांना जर खरोखर गांभीर्य असतं या पिण्याच्या पाण्याला हे पैसे वापरायचं तर त्याने प्रस्ताव तसा पाठवला असता आणि मलाही सांगितलं असतं ते बघा काय करायचं. पण तसं झालं नाही. त्यामुळं मी त्यांना आज परत पत्र पाठवले, काय उत्तर येते बघूया. कमिशनर नाही तसा निरोप आहे, ते आल्यानंतर काय उत्तर येते बघू. नाही तर आहेच आता नजीकच्या काळामध्ये हे कोण आले कोण नाही काय करायला लागले ह्याचा जनता जनार्दनाच्या समोर सगळे विषय जातीलच जातो. त्यावेळी आपण त्या सगळ्या विषयाची चर्चा करू. मला एवढं सांगतो की आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सगळ्या राजकारणामुळे खऱ्या जयंतीमध्ये या सगळ्या दूरदर्शनामध्ये आपली बाजू घेऊन आपल्याला लोकांच्या समोर जायचं. देवटोका प्रकाशराव काही दिवस पुढे गेले, काही न होणार असं नाही, होणार. आता कॉर्पोरेशन झालं, त्यांनी केलेली नगरपालिकेची आता ती सगळी जी काय वॉर्ड रचना होती ती कॅन्सल झाली. आता नवीन वॉर्ड रचना व्हायला, त्यात तुम्ही ठामपणानं भूमिका घ्या. कोण जर चूक करत असेल तर त्याला सोडू नका, पाठीशी वागू नका, कोणी असू दे. तुम्हाला योग्य अशा पद्धतीनं त्या वॉर्ड रचना व्हायला लागल्या. आता कॉर्पोरेशन झाल्यामुळं 4 प्रतिनिधी एका वॉर्डात जातात. त्यासाठी योग्य अशा पद्धतीची वॉर्ड रचना व्हायला लागली. बघा आपल्याकडे 2 लोकांचं प्रतिनिधी त्याच्यासाठी काम करायला त्याला प्रकाशराव तुम्ही सुचवा, त्याने ते करतात की नाही बघा. मागणं रडत बसू नका. आता ह्याने ऐकत नसतील, तुम्हाला या चुका काय करत असतील तर मला सांगा. आता 2.5 वर्ष आम्ही यांचं ऐकलं, आता त्यांचा आता आपण योग्य आहे तेच आग्रहानं करायला पाहिजे. आता जे झालं ते झालं, आता व्हायला काय पाहिजे ते चांगलंच व्हायला पाहिजे. यासाठी आमची भूमिका अतिशय स्पष्ट असणार आणि त्यासाठी आमचा आग्रही असणार. त्यामुळे चांगलं करून घेऊया. मी काल प्रकाशरावांच्या एका कार्यक्रमात सांगितलं 2.5 वर्षात केवळ राजकारण श्रेयवाद ह्यामुळे इचलकरंजीचा कुठलाही प्रश्न सुटला नाही. केवळ अडकाअडकी करून एकमेकाच्या नावं सांगून एकमेक अडकाअडकी करून काहीही इचलकरंजीच्या विकासाचं काम केलं नाही. आता उलटं झालं, आता करणारे आपण. म्हणून मी सांगितलं की याने 2.5 वर्षात केलं नाही ते आम्ही 2.5 महिन्यात करून दाखवतो म्हणून काय जाहीरपणा नाही. त्याच्यावर लगेच कॉमेंट आहे, तुम्ही काय काय करणार आहे ते आम्ही बघणार. अरे बघारे म्हणून हे ओके म्हणून लगेच टाकले. हे सगळं असं होणार आहे. आता करून दाखवायची जबाबदारी आमच्यावर आहे, करणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी एकदा हात घातला की ते अर्ध सुरू काही असू दे. परवा आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो त्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणाला. त्यामुळे तो मुद्दा मिळाला शासनाला. ते म्हटले चुकलोय, हे मी दाखवलं. मी म्हटलं कोर्टात गेलो, दुरुस्त करणार की ठरवा. म्हणजे आम्ही बघतो मस्त घटायला. हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्याच वॉर्ड रचना बदलल्या. परत एकदा फेर वॉर्ड रचना करायच्या संबंधित आदेश शासनाने दिला. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मला काल असं समजलं, काल तुमच्या तिथं माळावर कुठे मिटिंग झाली म्हणे. तिथं हळवणकरांचे बंधू माजी आमदारांचे महादेवराव हळवणकरांच्या घरी माझी सगळ्या आता माझी म्हणजे विद्यमानच होते, आता ते कॉर्पोरेशन झाल्यामुळे माझी त्या सगळ्या जे सिटिंग नगरसेवक होते त्यांची बैठक झाली असं मला जे समजलं ते समजलं. मला व्हॉट्सअप करत बघितलं झाली असं समजलं. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं म्हणे की आवाड्याने घेऊन आपण काम करू आणि तेही कमळाच्या चिन्हावर त्यांची संमती असेल तर आपण सगळेजण मिळून भाजपचा महापौर पैदा करूया. माझी 100% तुम्हाला मी यापूर्वीही सांगितले त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आला तर आपण सकारात्मक राहूया. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो मी प्रकाशराव अध्यक्ष म्हणून आणि त्यांनी 4 माणसं सिलेक्ट करावी. तुम्ही त्यांच्याशी बोला
आणि आपण त्या सगळ्याला सहकार्य करूया, एक विचारानं करूया. विरोधी पक्ष सुद्धा संघटित व्हायला लागलाय. आपणही जाणून बुजून विस्कळीत राहण्यात अर्थ नाही. जो विचार घेऊन पुढे चाललो आपण, नरेंद्र मोदींच्यावर, या देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांच्यावर विश्वास ठेवा, माननीय अमित शहांच्यावर विश्वास, त्यांच्या कृतीवर 370वर आपण चर्चा करून त्या पक्षाच्या बाहेर पडून आपण हे स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेऊन तलाठीचं कार्यालय उघडून काम चालू केलं. त्यामुळं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण योग्य पद्धतीनं सगळं सन्मानाने होत असेल तर जरूर एकत्रित बसून अगदी भाजप मी तलाठीचा स्वतंत्र नगरसेवक आहे, काय मी आमदार आहे म्हणून तुम्हाला काय तर तटवणार आहे असं नाही. प्रकाश, तुम्ही सगळेजण निर्णय घ्या, तो मला मान्य, काही अडचण नाही, घ्या. सगळेजण म्हणून सगळे एकत्रितपणाने करणार असेल, वन साइडेड होईल गावाचं. तसं झालं वन साइडेड सगळं होईल. त्यामुळे काय कोणाला काय करायचं ते करू देत. आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आता आमच्या या बैठकीत मी तुम्हाला सांगितलं अधिकार त्याच्याकडनं खरोखरच तसा प्रस्ताव आला तर आपण हे पॉझिटिव्ह पुढे जावं आणि काय त्याचा निर्णय व्हायचा तो तुम्ही सगळेजण घ्या, ते मला माहिती. माझी भूमिका स्वतंत्र म्हणून जनता जनार्दन मला निवडून दिले ते मी काम 5 वर्षे करायला पाहिजे ते मी करत राहतो. ह्याचा अर्थ चांगला असेल त्याला पाठिंबा देऊ नये असं नाही. तुम्ही चांगलं काम करणार आहे, इतरांच्या पेक्षा तुम्ही अधिक चांगलं करणार आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे तुमचं तिथं नगरपालिके महापालिकेमध्ये पहिला महापौर होत असेल आपल्या सगळ्यांचा तर व्हावा, आणि तो भाजपच्या चिन्हावर होत असेल तरी सुद्धा व्हावा असं माझं ठामपणानं मी व्यक्त करतो. आणि त्याच्यात कसली काहीही अडचण नाही. उलट जिल्हा परिषद असेल, सगळ्या पंचायत समिती असतील, त्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा असा प्रयोग करणार असेल तर करा म्हणून माझ्याकडनंही मी निरोप देतो. माझ्याकडनं निरोप दिला. काय येते की उद्या जिल्ह्याचं राजकारण बदललंय, राज्याचं राजकारण बदललंय, देशाचं राजकारण बदललं. या सगळ्या स्थितीवर आपण आता परत एकदा जोरदारपणानं तिरंगा खांद्यावर घेऊन देशाच्या भवितव्यासाठी जे आवश्यक आहे ते पाऊल टाका, त्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्याचा निर्णय. परत एकदा तुम्हाला सांगतोय की आता सगळेजण विचारानं जावा, आता सगळेजण सतर्कपणानं जावा, काय चाललंय काय नाही ह्याचा सगळा सर्वांगीण विचार करा. कोण तर कानात काय तर सांगते म्हणून आता ऐकायचे दिवस गेले. आता विचाराचं राजकारण, सकारात्मकतेचं राजकारण आलं आणि त्यातनं आपल्याला बॅलन्स अतिशय उत्तम करायचं, प्रगती साधायची. मी तुम्हाला सांगतो इचलकरंजीच्या व्यवसायाशी आम्ही निगडीत आहे. काल विणकर दिन झाला. हा दिन विणकर तुमचा नाही म्हणतो मी प्रकाश रावांना, हा इचलकरंजीचा दिवस आहे म्हणजे विणकर दिन म्हणजे आमच्या घराघरात वस्त्रोद्योग. त्यामुळं आमच्या इचलकरंजीचा कालचा आनंदाचा दिवाळीचा दिवस असल्यासारखं इचलकरंजीत वातावरण तयार करण्यासाठी हा विणकराच्या जीवनामध्ये आनंद आणायच्या संबंधीची जबाबदारी माझी आहे. ते मागची राहिलेली सगळी कामं करून घेण्याच्या संबंधीचं काम माझं आहे. ते काय असेल ते लाईटचं असेल, पासबुकचं असेल, आणखी काय नवीन काय काढायचं असेल ते काढून मी दिल्ली सरकारच्या मागं लागून PLI स्कीममध्ये, ज्या स्कीममध्ये 1,100 कोटी आणि 200च्या कोटीच्या वरच्या लोकांना PLI स्कीमचा इन्सेंटिव्ह मिळत होता, तो आता MSME, मायक्रो इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसह सगळ्या इंडस्ट्रीला लागू करा अशा पद्धतीची भूमिका ही सातत्याने केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आमच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये मांडत होते. त्यासाठी वेगवेगळे सचिव आले होते. वेगवेगळ्या पद्धतीनं इथे माननीय केंद्राच्या वस्त्रोद्योग राज्यमंत्री माननीय जरदोशी मॅडम सुद्धा आले, सचिव सुद्धा, जॉईंट सेक्रेटरी सुद्धा इथं बरोबर येऊन गेले, कमिशनर येऊन गेले. त्यांना सगळी आमची भूमिका, व्यवसायाची परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य करून आता नवीन ड्राफ्ट नोटिफिकेशन सजेशन ऑब्जेक्शनसाठी टाकलंय. कालच्या 4 तारखेला नवीन नोटिफिकेशन निघालंय. 15 तारखेपर्यंत त्यात त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलं. मी त्यांना बोललोय काय बोलायचं सगळं सजेशन ऑब्जेक्शन माझी मतं सांगितलं. मी प्रत्यक्ष 17 तारखेला मिटिंग दिलेलं याची लागली, तिथे मी झालं. हे सगळं करून मग माझं मी त्याच्या संबंधीचं काय पाहिजे ते बघावं. त्या जॉबवर की नाही, त्या जॉबवर करायचं मी त्यात प्रयत्न करावे. कसं करायचं काय हे मी बघायला लागलो. आणखी काय राहिलेले मुद्दे असतील, तुम्ही शाणी माणसं यातली सगळे आहात, सतीश कुर्ती तुझ्या बाजूला आहे, तुम्ही जरा बघा आणि ह्यात काय पाहिजे मला टिप्पणी करू द्या. तुम्ही द्याल टिप्पणी, तसं ते सगळं होईल. पण तेवढ्या मुद्द्यापुरतो द्या, PLI होतं. आता स्वतःची सट्टेबाजी वगैरे ह्यात काय देऊ नका, काय होणार नाही.
ह्यात होणार आहे तेच तेवढं जे होणार आहे ते करूया आणि ते सर्व लोकांना तिची भूमिका घेऊन पुढे जाऊ जेणेकरून आपण आपले प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करू. प्रकाशरावांनी परवा मला एक कानात सांगितला ना आता आपण एवढं करावे आपण ते ब्रेक टेस्ट ट्रॅक तिथं तयार केला राजकारणाला अडकला. मी प्रकाशराव तुम्हाला सांगू इच्छितोय की 2.5 महिने जे सांगितले त्याच्यात ब्रेक टेस्ट ट्रॅक सुद्धा आहे. त्याचंही तिथं सुरुवात करण्याच्या संबंधीच्या त्या कामाची यादीत आहे की सगळी राहिलेली 2.5 वर्षांची कामं जी मी विधानसभेत मांडली जी लोकांच्या समोर मांडली जी करायचा संकल्प सोडला ती सगळी पूर्ण करण्याच्या संबंधीची जबाबदारी माझी आहे. मला तुमची साथ मोठ्या पद्धतीने आहे ताकद तुमचा विश्वास आहे त्या बळावर मी हे सगळं करतोय. मला काय अडचण नाही ताकदीनं करतोय. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहू दे एवढी विनंती आहे. परत एकदा सांगतो 13 तारखेला घर घर तिरंगा हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. 15 तारखेची मिरवणूक यशस्वी करायचा आहे. पाऊस आहे हे आहे ते आहे काय सांगायचं नाही. पावसात सुद्धा मिरवणूक असेल. आपण जे ठरवलंय ते त्या पद्धतीनं करायचं आहे म्हणजे करायचं आहे. या पद्धतीनं नियोजन करा त्या पद्धतीनं सगळेजण मिळून मोठ्या उत्साहात आपण तो साजरा करूया. त्यासाठी सहकार्य करायला विनंती करतोय. आणि या सगळ्या बस स्थानकाचं नामकरणाचं एक पत्र हे पत्र तयार केलं काय हे पत्र तयार केले म्हणून तर आठवणीत आणून द्यायचं की माझ्या चिठ्ठी पाठवतो. आपण पूर्वी परिवार मंत्र्याला बाकीच्याला वेगवेगळ्या लोकांना सांगितलं होतं की आपण इथल्या एसटी स्टँडला छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक असं नाव द्यावं. पुढच्या 2.5 महिन्याच्या कामात ही आहे. त्यामुळे ती तकलीफ आहे ती सगळी आता यादी आहे त्या सगळ्या कामाची ती सगळी आता बांधली लावायच्या संबंधीचे नियोजन करायला लागले. सगळ्यांना परत एकदा सांगतो सगळ्यांची साथ म्हणजे आहे. आता आपलं सरकार आहे त्यामुळे कोणाचं नाव सांगता येत नाही. आता झटपण आता टंकेने आमची होती ती आता आमच्याला म्हणायला लागते कारण त्याची सुरू झाली काल 2.5 महिन्यात करतो म्हटल्यावर बघणारच आहे काय काय करता बरं वारे घबरून म्हणतो ओके. या सगळ्या पद्धतीने आपण हे कामं करून दाखवायचं आहे आणि पुढे जायचं आहे. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. बाकी सगळ्या कामाच्या संबंधीचे नियोजन आपण सगळे करूया. झोपडपट्टी पुनर्वसनाचे मुद्दे त्यांचा विषय फार गंभीर आहे. राज्य सरकारने मी हाऊसमध्ये सांगितलं होतं राज्य सरकारची योजना नाही. आता ती योजना कशी करायची याचं पंतप्रधान आम्हाला रिलॅक्सेशन काय ॲक्टिव्हिटी करून त्यातनं कसं राबवायचं हे बघायचं. रमाईचं राहिलेली वेळ आवडली ते का होईल नाही. सगळ्यात वाईट जर का मी आमदार असताना 2009ला तर रमाईचा पायावर घेतो 2009ला ते अजून हे दुर्दैव ते मला आवडलं नाही. त्यामुळे ते दुःख मला आहे तेही पूर्ण करायचं आहे. जयभीममध्ये राहिलेली घरं घ्यायची आहे. इतर ठिकाणचे काय असेल ते लालनगरमधले आहेत खडकवाडीचे आहेत. आणखी काय राहिलं ते सांगा वाढवायचं आहे कशी किती त्याच्यापेक्षा जास्त झाले तर त्याच्यापेक्षा जास्त झाले तर हा मग तसंच करूया. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. मोठ्या संख्येनं आला थोडक्या वेळेमध्ये निवडून केल्यानंतर असं जागरूक राहा. आता फक्त निरोपाची वाट बघायची सुरुवात नजमा सांगितले 10,000 महिला नजमा गोळा करायला सगळ्यांनी समोर सांगितलं मला फोटो काढ नको बाबा जोरात करायचा त्या व्यक्तीला सगळी सहकार्य करा विनंती. जय हिंद.